आज सचिनजी आहेर बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत. ते माझ्यासोबत आहेत. काय नियोजित दौरा आजचा बीड? नाही, आज लातूरला एक सामूहिक विवाह होता आणि एक महालक्ष्मींचा देवळाचा पण देखील कळसाचा कार्यक्रम होता. योगायोगाने गेले अनेक वर्ष परळीशी माझा एक वेगळं नातं आणि एक संबंध राहिलेले आहेत कामगार क्षेत्राशी. तर आमचे जे इकडचे जे सहकारी आहेत, गुट्टे पाटीलजी आहेत, त्यांच्या मुलाच्या लग्नाला मी येऊ शकलो नाही, मुलीच्या, आणि म्हणून त्या निमित्ताने त्यांच्या घरी आज भेट देण्याचा प्रयत्न केला. पण ते करत असताना पण देखील पक्षाचे आमचे सर्व जिल्हा प्रमुख असतील, कार्यकर्ते असतील, यांच्या समवेत पण भेट झाली. आघाडीचे जे आमचे उमेदवार होते पृथ्वीराज साठे, त्यांच्यावर झाली. थोड्या विभागातल्या विषय आहेत, जे आता जे चाललेली पाणी टंचाई आहेत किंवा आगामी काळामध्ये जे कृषी क्षेत्रातले जे काही विषय आहेत, याही गोष्टीची चर्चा साधक बाधक झालेली आहे. आणि आता असंच दौरा पुढे संभाजीनगरला जाणार आहे, परत उद्या जालना आणि करत असताना. तर हा एका प्रकारे एक कौटुंबिक दौरा प्लस राजकीय दौरा आणि सामाजिक दौरा असंही म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही. बीड जिल्हा तर खरं तर चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहतो आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय तुम्ही. काय नेमकं संवाद तर साधलं पाहिजे आणि माझं स्पष्ट मत आहे की इथपर्यंत आमची लोकं पोचत नाही, म्हणजे माझ्या सकट मी म्हणतोय किंवा आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त नेत्यांनी संपर्क, जास्तीत जास्त लोकांनी आणि इकडच्या लोकांचं म्हणणं ऐकून घेणं, निर्णय घेणं नाही घेणं हा नंतरचा भाग आहे. ही प्रक्रिया मला वाटते व्हायला पाहिजे. अशातल्या भावना पण देखील काही कार्यकर्त्यांनी खाजगीत म्हणताना सांगितले आणि म्हणून नजीकच्या काळामध्ये पक्षप्रमुख असतील किंवा या विभागातले जे संपर्क नेते असतील यांच्याशी चर्चा करून ह्याच्यात साधक बाधक करून करण्याचं काम केलं पाहिजे. आणि ताकद आहे, पण त्या ताकदीचा एका काळामध्ये जो वापर या इकडे भागामध्ये मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त आमदार हे आपल्या पक्षाचे व्हायचे. आणि म्हणून ही जी पडझड जी झालेली आहे त्यातून पक्ष पुढे उभे नेण्यासाठी या सर्व कार्यकर्त्यांना ताकद मिळावी या हेतूनच मी इकडे आज आलो आहे. माता योगेश्वरी देवीचं अंबाजोगाईमध्ये दर्शन घेतलं, प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं. काय नेमकं मागणं केलं? नतमस्तक होत असताना महाराष्ट्रामध्ये जी दुष्काळासारखी परिस्थिती होऊ घातलेली आहे ती दूर व्हायला पाहिजे आणि विशेषतः सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी लाभावी अशातली अपेक्षा आणि भावना मी व्यक्त केली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे असतील, तुम्ही एकाच पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये काम केले, मात्र वेगवेगळे आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये आज दौरा आहे. आम्ही तर मतदारसंघात आलो आहोत, पण ते कुठे आहेत? मला असं समजलं की ते त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते आलेले आहेत. धनूबद्दल एक वेगळं संबंध आमचे राहिले, पण ज्यावेळी राजकारण असेल तर राजकारणामध्ये पण देखील वैचारिक जो लढा असतो त्याची मर्यादा पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही सर्वजण लोक आहोत. आणि ती मर्यादा ते जसे पाळतात तसं आम्ही पाळतो आहे. इकडे आल्यानंतर या भागातल्या लोकांची समस्या काय आहेत, प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्याचं पण काम झालं आणि विशेषतः संघटनात्मक पण देखील कार्यकर्त्यांना ताकद मिळण्यासाठीच इकडचे शहर प्रमुख आमचे होते, त्यांच्याकडे त्यांच्या कार्यालयाला पण मी जाऊन भेट दिलीत आणि त्यांच्याही माध्यमातून संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कसं काम करता येईल. आमचे जे गुट्टे पाटील जी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना कामगार संघटनेचं पण मोठं काम आणि व्यापक काम या भागामध्ये आहेत. त्यांचे काही समस्या आहेत, त्यांच्या काही अडचणी आहेत तेही समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन ठाकरे जे आहेत ते एकत्र येणार असल्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणामध्ये रंगते. काय माहिती? आता काहींना फक्त चर्चा सुरू झाली म्हणून एलर्जी होते आणि काहींनी तर असं संशोधन केलं की बाबा अरे 2-0 एकत्र झाले तर काय होणार आहे. म्हणजे आता जे कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांच्या घरापर्यंत जातात, त्यांच्यावर जाऊन जेवण करतात, डिप्लोमॅसी करतात, ते आता असे बोलतात. म्हणजे ही थोडक्यात धास्तीच घेतलेली आहे ना. आज तशी तूर्त काही चर्चा नाही आहे, पण एक गोष्ट पक्षप्रमुखांनी सुस्पष्ट सांगण्याचं काम केलेलं आहे की तुम्ही वेळोवेळी भूमिका जर बदलत गेलात तर हे योग्य होणार नाही आहे. आणि आम्ही जे पक्ष म्हणून घेऊन आमची भूमिका स्थिर ठेवण्याचं काम आम्ही केलेलं आहे की हा जो लढा आहे हा लढा काय एका पक्षासाठी, एका स्वार्थासाठी किंवा सत्तेसाठी नाही आहे. हे जे झालेलं आणि जे घडते त्याच्या विरुद्ध आहे. त्यासाठी जर कोण पुढे येत असेल आणि विशेषतः मराठी माणसासाठी असेल तर तुम्हाला वाटतं का हे दोन ठाकरे एकत्र? स्वाभाविक आहे ना. प्रत्येक शिवसैनिकाला वाटत असेल किंवा दोन कुटुंबातले दोन भाव एकत्र न येणे असं कोणाला कधीच वाटत नाही. पण दोन भावापुरता हा मर्यादित विषय राहिलेला नाही आहे. दोन वेगवेगळे पक्ष आहे, दोन वेगळे एक विचारधारा मराठी माणसांची जरी असली तरी देखील वेगवेगळे व्यासपीठ आहेत, वेगवेगळे पक्षाची बांधणी आहे, कार्यकर्त्यांचा संच आहे. मला असं वाटते त्या सर्व गोष्टी बघूनच पुढच्या काळामध्ये तो निर्णय होणं अभिप्रेत आहेत, ते त्यांच्याही बाजूनी आणि आमच्या बाजूनी. पण याबाबतीत पक्षप्रमुखांनी सुस्पष्ट सांगितलेलं आहे की शिवरायांच्या समोर तुम्ही येऊन ही तरी आम्हाला साक्षी द्या की तुम्ही परत मराठी माणसांच्या हितासाठी बोलाल आणि मग लोकसभेला एक भूमिका, विधानसभेला एक भूमिका आणि महानगरपालिकेला या जेवायला या असं व्हायला नको. धन्यवाद. हे होते सचिन जे आहेत आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही या दौऱ्यादरम्यान अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं.